नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत करतो माझ्या मिनी ब्लॉग मध्ये. तर मित्रांनो, आता झोपेतून उठलो आणि बघू शकता सकाळचं किती मस्त वातावरण आहे. आणि आज लवकर उठायचं कारण म्हणजे की आज मित्रांनो आमच्या गावची यात्रा आहे. तर आंघोळ वगैरे करून मी तयार झालोय आणि देवपूजा सुद्धा झाली मित्रांनो. कारण की देवपूजा करताना कुठलाही मोबाईल वगैरे मी वापरत नाही आणि देवपूजा झाल्यावरच डायरेक्ट मग मी हे व्हिडिओ वगैरे शूट केला. तुम्ही बघू शकता आपला देव कसा म्हणजे तयार वगैरे झालाय. तर गावची यात्रा म्हणलं की सगळे लोक गावाला जातात यात्रेसाठी, पण आम्ही नाही गेलो मित्रांनो. कारण की पहिल्यासारखे दिवस आता राहिले नाही, सगळं बदललंय मित्रांनो. आणि इकडे बघू शकता माझी बहीण घरात रांगोळी वगैरे काढते. घर वगैरे आवरून झाल्यानंतर मी चाललो होतो खाली सामान आणण्यासाठी, कारण देवपूजा वगैरे झाली. आता म्हणलं चला पेट पूजा करावा. आता आपण चाललोय दुकानामध्ये, कारण की आज गावाची यात्रा तर आम्ही काही गावाला वगैरे गेलो नाही. त्यामुळे चला आता घरी पोळ्याचा स्वयंपाक वगैरे करू देवासाठी आपल्याला. आणि मग दुकानामध्ये आलो आणि बघू शकता दुकानामध्ये इतका उशीर लागत होता. मी लगेच दुसऱ्या दुकानात गेलो आणि सगळं सामान वगैरे घेतलं. बघू शकता डॉग कसे झोपले तिथं. तर खूप मस्त वातावरण होतं मित्रांनो. ऊन वगैरे पडलं होतं आणि उन्हामुळे माझा घसा फार सुकला होता. आत्ताच ही कंडिशन आहे, म्हटलं घरी उन्हाळ्यात काय होईल. आणि संध्याकाळची वेळ झाली होती, पुन्हा दिवाबत्ती वगैरे केली. बघू शकता प्रसन्न वाटते. घरात भजन वगैरे लावलं होतं. तर घर वगैरे आपलं टकाटक असतं बघू शकता तुम्ही मित्रांनो. तर इकडं बघू शकता. तर आज होती पौर्णिमा, महाग पौर्णिमा, म्हणजे आजच्या दिवशी आमच्या गावची यात्रा. आणि चंद्र बघू शकता कसं चमकते. आकाशात तारे पण होते, पण ते काय कॅमेऱ्यात कॅप्चर होत नव्हती. आणि या बाजूला भजन वगैरे लावलं होतं. तर मित्रांनो, आजचा हा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की